अण्णांच्या नारायण पुराला अण्णा मुरारी आनंद माझ्या मनाला जाते माऊली अण्णांच्या नारायण पुराला पाठी पकवानाचं केलंय ताट मी बाय खाते अण्णांची गाठ पाठी पकवानाचं केलंय ताट मी बाय खाते अण्णांची वाट पाठी पकवानाचं केलंय ताट मी बाय
आवायामि आवानाति ध्यानार्थे अक्षरं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि हरिनाम कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि गुणादेवताभ्यो नमः गुणादेवताभ्यो नमः पुष्पं समर्पयामि धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि घण्टादेवताभ्यो नमः प्रार्थनापूर्वक नमस्करोमि आरोग्यं देहि पुत्रांति सर्वल्पप्रयत्मे मनश्शान्ति प्रयत्मे देवताय नमः आवायामि आवाहयामि अक्षरां समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि नानापरिमलद्रव्यं समर्पयामि सर्वोपचारार्थे अलङ्कारार्थे अक्षरां समर्पयामि पुष्पं समर्पयामि सर्वोपचारार्थे अलङ्कारार्थे अक्षरां समर्पयामि दीपं दर्शयामि सरस्वती देवताभ्यो नमः प्रार्थनापूर्वक नमस्करोमि ज्ञानी कर्णी च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे श्री गुरुदत्तात्रेय देवताभ्यो नमः प्रदक्षिणां समर्पयामि यत्पूजितं मया देवा परिपूर्णं ददस्तु मे अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर सर्वे पूजा मादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च श्री सिद्धिविनायक देवता श्री सरस्वती देवता विसर्जयामि थोड़े अक्षर दे जाऊंगा अन्नमानवाने ज्यावेळेला नारायणपुरातून बाहेर पडले, नारायणपूर स्थिर स्थावर केलं आणि तिथून बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर त्यांनी धार्मिक आध्यात्मिक दृष्टीनं पाऊल टाकलं ते पहिले होईच. तुम्ही आम्ही नशिबान अण्णा इथं आले. समाधी ही अनादिकाळापासूनची, परंतु ती अतिशय जीर्णावस्थेत भग्नावस्थेत पडलेली होती. अण्णांचं त्याच्या सिद्ध असताना ते प्रकाशात आले आणि त्यांनी घालून दिलेला परिपाठ किंवा त्यांना जे अपेक्षित होतं, आम्ही आता हे करत आलोय 30 वर्ष 30-35 वर्ष केलं, तर आम्ही काय केलं, आम्हाला वाटत होतं की आम्हीच हे सगळं करतोय, आम्ही गाडा उडतोय. फक्त सद्गुरूंनी ही स्थापना केली, आम्ही ते जपलं, पण खऱ्या अर्थानं ते वाढवण्याचं काम ही आताची नवीन पिढी मुलांची आणि ताई लोक तुम्ही
खऱ्या अर्थानं तुम्ही हे त्याला मूर्त स्वरूप देताय की जे अण्णांच्या मनात होतं हे असं करायचं तसं करायचं, हे असं वाढलं पाहिजे तसं वाढलं पाहिजे, आणि त्याला मूर्त स्वरूप तुमचं हे ज्ञानबोधचं पारायण गेल्या वेळेला मला वाटतं काय ते 75 बायका होत्या, त्या वेळेला आता 100 तुम्ही उलटली. मग अशी उत्तरं तुम्ही 108 म्हणजे तुम्ही निश्चितपणानं त्यांनी जे केलं त्याचं त्यांना कृतज्ञते झाल्याशिवाय वाटणार नाही. अण्णा इथं आले, मठ स्थापन केला आणि मठाची स्थापना केली, जीर्णोद्धार या समाधीचा झाला. आणि जीर्णोद्धार झाल्यानंतर सद्गुरूंनी पाठीमाग वळून पाहिलंच नाही. मग गॉमनवली असेल, आडेगाव असेल, सगळ्यात कळस म्हणजे हे चारीधाम. हे जरी ते दत्तावतारी असले तरी मानव देहात आणि एवढ्या कमी वयात किंवा कमी मिळालेल्या त्याच्यामध्ये त्यांनी हे एवढं मोठं विशाल निर्माण केलं. नुसतं अध्यात्म मंदिर किंवा मूर्ती स्थापना एवढ्यावर ते थांबले नाही. समाजाचं प्रबोधन करायचं होतं, त्यांच्या डोक्यात ते होते. मग कुणाला ह्याचा हे ग्रंथ लिहिले, ह्या माध्यमातून असेल, प्रवचन दिली, बाल संस्कार शिबिरे केली किंवा महिलांसाठी शिबिरं केली, महिलांसाठी पुस्तकं लिहिली, आमच्यासाठी शिष्य लोकांसाठी त्यांनी शिबिरं घेतली. आणि हे सगळं करत असताना नुसतं तोंडी किंवा व्याख्यान हे असं नाही, प्रवचन एवढ्यात ते थांबले नाही, तर प्रत्येक गोष्ट स्वतः कृतीत आणली, ती लोकांच्या पुढे समाजापुढे ठेवली. की आता ह्या वागळी शेवटी जे बामणवलीला मठ झालाय, हे अगदी दुर्गम भागामध्ये त्या डोंगर ताऱ्यामध्ये तुम्ही आंबा, नारळ, रबर ही असं झाडं लावू शकता, त्याच्यापासून उत्पन्न घेऊ शकता. दुधासाठी तुम्हाला दूध तिथं पहिलं कसं होतं, लागायचं तेवढं काढायचं, गाया सोडून द्यायच्या डोंगरात. परंतु आम्हाला त्यांच्या मिटिंग घेतल्या, त्याच्या सोसायटी केल्या छोट्या छोट्या, आणि आता ते दूध संकलन करून सातारला जाते. 8 किलोमीटरवरून पाणी नेलं आणि तिथं ऊस, डाळिंब, केळी यासारखी पिकं घेतली. त्या लोकांना तिथं दाखवून दिलं की तुम्ही जरी एकत्र आला तर हे होऊ शकतं, हे आपण करू शकतो. आणि त्या दृष्टीने त्यांनी तिथल्या लोकांच्या मिटिंग घेतल्या आणि तिथं छोटे 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 असे सोसायटी स्थापन झाल्या. आणि आज हजारो एकर तो माळ हा बागायत झाला. किती बंद केलं. मग सामुदायिक विवाह असतील, सामुदायिक बिगर भंडार विवाह असतील, व्यसनमुक्ती चळवळ असेल, जे जे काही समाजासाठी त्यांना करता आलं ते कृतीतून केलं. आता सरकार तुम्हाला ह्या सामुदायिक विवाहाला प्रोत्साहन देते, पैसे देते, भांडे देते, कपडे देते. हे फार पूर्वी चालू केलं. म्हणजे सरकारला सुद्धा ते मार्गदर्शन ठरलं. आणि ते ज्या वेळेला समाजात रुजलं, सोडून दिला तो विषय. आणि तुम्हाला सांगतो, पंढरपूर आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान, आळंदी, मोगलींचे समाधीस्थान, एवढी प्रचंड स्थानं त्यांना आर्थिक अडचणीत होती. अण्णांनी मनावर घेतलं. तिथले ते ट्रस्टी आले, अण्णांना विनंती केली, अण्णांनी ते मनावर घेतलं. आणि 5 वर्ष त्यांनी आमच्यासारख्यांना 200, 250, 300 शिष्य दरवर्षी कार्तिकी आषाढीला पाठवायचे. आणि तिथली पंढरपूरची सुद्धा एक आर्थिक शिस्त लावून दिली. आज ते देवस्थान कुठलं कुठं पोहोचले. पण ते अण्णा कुठं तिथे एका ठिकाणी रमले नाही. ते झाले 4-5 वर्ष तिथलं पूर्ण झालं ते पुढं. मग ते आळंदीचं केलं. त्याच पद्धतीनं आळंदीचंही ज्या वेळेला सुरुवात झाली आणि त्यांना ते कळालं
ह्या पद्धतीने केलं तर हे असं असं होतंय, त्या ट्रस्टीना तो विषय बंद केला आणि मग ह्या चारी धामाच्या मागे लागले. आणि या 15-20 वर्षात आपल्याला साधं घर बांधायचं म्हटलं तर वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष जाते. हे अति प्रचंड 1 एकरापासून 6.5 एकरापर्यंत हे बांधकाम आहे. आणि नुसती बांधकामं नाही तर ती अतिशय आकर्षक अशी एक शिल्प झालेली आहे. मग ते मध्य प्रदेश असेल, काही तामिळनाडूत, कन्याकुमारी असेल, कलकत्त्यामध्ये बनमालीपूरचं आहे, आणि उत्तराखंड हिमालयाच्या पायथ्याला तिथं पारसखेडा म्हणून गाव आहे ते असेल. पुण्यातल्या गेले असतील, पाहिले असतील, मूर्ती स्थापनेच्या वेळेला आले असतील, त्यावेळी ती मंदिरं, आता मंदिरं तुम्ही अवश्य बघा, जा, परवानगी घ्या अण्णांची आणि एखादी सामुदायिक अशी ट्रिप काढूया. आणि इथून हजारो मैलावर जाऊन अण्णांनी काय केले, काय करू शकते ह्याची ती सांगण्यापेक्षा ती एक अनुभूती शब्दांकन नाही होऊ शकत. तर अशी प्रचंड आणि भव्य आणि देखणी ही चारी धामं देशात उभी केली त्यांनी. त्याची सुरुवात सद्गुरूंनी इथून मठावरून केली. थोडस बसलोय माहिती नव्हतो, परंतु हे जे तुम्ही करताय, एकत्र येत आहे, चालवत आहे, बरोबर, मी धन्यवाद देणारा कोणीच नाही, तुमच्यापैकीच एक. परंतु जे सद्गुरूंनी आतापर्यंत केलं आणि त्याचं त्यांना कृतकृत्य वाटल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणानं तुम्ही जे केले, जे करताय, ते करणारा, त्याचं फळ प्रत्यक्ष दत्त महाराज आहे, तिकडं प्रभू महाराज आहे. तिसरे आपले विश्वचैतन्य सद्गुरू आहेत. त्या त्रिमूर्तीचा आशीर्वाद, त्या त्रिमूर्तीचा आशीर्वाद तुम्ही जितकं मनापासून कराल तितकं तुमच्या पाठीशी राहील, 100% राहील, नक्की राहील. निस्वार्थपणे केलेली ही तुम्ही अण्णांच्या परस्पर केलेली सेवा 100% तिथं रुजू होईल. माहिती रागवतेत, वाढवतेत, हे कृत्य झाल्याशिवाय त्याला म्हणजे हेच होणार नाही. की त्यांना जे अपेक्षित होतं ते तुम्ही करताय म्हणून तुम्ही म्हणतोय. आणि तुमच्या वेळेला ही नवीन पिढी मुलांनी इथं चांगलं लक्ष घातलेलं आहे. तेव्हा हे असंच चालत राहू, वाढत राहू. मिळायचे ते तुम्हाला देणारे बसले. आता सांगितलं त्या त्रिमूर्ती तुम्हाला मिळाल्याशिवाय नक्की राहणार नाही, ते तुम्हाला मिळेल. निर्माण करत राहा, एवढीच तुमच्याकडून परत आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि 2 शब्द संपवतो. घेऊन महालक्ष्मी, दुर्गादेवी दर्शनाला आम्ही इथे यायचे आणि शेवट गोड करायचा, महाप्रसाद घ्यायचा आणि मग हा कार्यक्रम संपेल. सूर्यकोटी समप्रभणे वीणां कुर्वे सर्वकार्येषु सर्वदा. ओम गंगणपते नमः. ओम सत्यम. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गदेवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिर्समृतं ब्रह्ममुर्गाश्वरम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं ज्ञानसदृशं तत्त्वमशायक्षम्. एकं नित्यनिर्मलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. सद्गुरुं तं नमामि. आता डाव्या हातानं उजव्या हातात पाणी घ्यायचं, 3 वेळा प्यायचं.
ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। चौथ्या वेळी खाली सोडा। ओम गोविंदाय नमः। गोविंदापते नमः। डोळ्याला पाणी लावायचं आणि हात जोडा। ओम विष्णवे नमः। ओम त्रिपुराय नमः। ओमाय नमः। श्रीहराय नमः। लोहिताय नमः। पद्मनाभाय नमः। दामोदराय नमः। शंकराय नमः। वासुदेवाय नमः। प्रद्युम्नाय नमः। पुरुषोत्तमाय नमः। दुर्गाय नमः। नारसिंहाय नमः। चतुर्भुजाय नमः। पिंडराय नमः। कृष्णाय नमः। प्रणवश्चक्र ब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री गंगा प्राणायामे योगा। ओम ओम महासमज्ञानदपं सत्यम्। ओम दर्शवितवर्णं भर्गदेवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म पूर्वास्वरं महात्मासम्। आता हातात अक्षरे घाला तुम्ही आणि हात जोडा। ओम श्री महादेवाय नमः। इष्टदेवताभ्यो नमः। श्री वरदे नमः। श्री गुरुभ्यो नमः। गुरुदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। वास्तुदेवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः। महादापितेभ्यो नमः। इष्टधर्मदेवताभ्यो नमः। श्री गुरुदत्तात्रेय देवताभ्यो नमः। श्री हरिओ नारायण देवताभ्यो नमः। आदित्यादि देवताभ्यो नमः। अविनाशु संग्रामे संकरे देवशनयादि शुक्लांबरं देवं जतिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्ते। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशां मङ्गलम्। ईशारदेस्तु भगवान् मङ्गलाय जनमरि। तदैव लग्नं सुजनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवलं तदैव लक्ष्मीपदे देवी ओं स्वामी। कामतेजाय तेजामुदतेजा पराजय। विनायक मुरुगानो ब्रह्मा विष्णु महेश्वर सरस्वती वर्णांत सर्वकार्यार्पसिद्धे अभिप्रेतानु सिद्ध्यर्थ पूजितो या सर्वसुरे सर्वविघ्न समय श्रीमद्भगवतो महापुरुषे विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य ब्रह्मणोदिते महार्जे श्री श्वेत वराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथम चरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारणे देशे गोदावर्या दक्षिणतीरे शालिवाहनशके 1946 क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने सौरवर्षा ऋतु मासोत्तममासे श्रावणमासे शुक्लपक्षे द्वादशी तिथौ शुक्रवासरे पूर्वाषाढा दिवस नक्षत्रे प्रीति योगे भावकरणे धनु राशि वर्तमाने श्री चंद्र कर्क राशि देव वर्तमाने श्री सूर्य वृषभ राशि देव वर्तमाने श्री देवगुरु शेषे योगेषु यथायतं राशि सत्सुषभनाम योगे एवं गुण विशेषण विशिष्टाय शुभपन्नितितो। आता मन सर्वरी मम आत्मना श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम धैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्तिस्तव सकल पीडा परिहारार्थ मने इप्सित सकल मनोरथ सिद्ध्यर्थ श्री नारायण ज्ञानबोध सप्तदिन वाचन पठन समाप्ति निमित्ते पाणी घेता अक्षर घेतले तर त्यात पुढे पाणी घे पूर्ण महा करिष्ये सोडा खाली आणि आता परत पाणी आता तत्र निर्विघ्न सिद्ध कलेशंक घंटा पूजनम च करिष्ये परत खाली सोडा
अजून गणपती पण आपली शेजारी पाठाला त्याची पूजा करायची आपल्याला. ओम गणानां गणपती हवामहे कविं कवीनामुपवक्त्रं ज्येष्ठराजं ब्रह्मणां दिवीजितसादनं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्रीमन् महागणाधिपतये नमः. अक्षदावर थोडेसा आवाहनार्थे ध्यानार्थे अक्षदां समर्पयामि. शुद्धार्थे चंदनं समर्पयामि. हळदी कुंकू हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्यं समर्पयामि. गुलाल गुप्ता नाना परिमळ द्रव्यं समर्पयामि. झालं का? आता पूर्वा यथा ऋतु कालोद्भव पुष्पं समर्पयामि. धूपं समर्पयामि. दीपं दर्शयामि. हात जोडा. ओम श्रीमन् महागणाधिपतये नमः. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. त्याला फुल खबर नाही विधी दाखवायला गणपतीला. ओम चंद्रमानोन सौजात नक्षत्राजाय मूलादिन्द्रज प्राणान् वायुरजाय. ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा. ओम यानाय स्वाहा उदानाय स्वाहा. ओम समाने स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. प्राशनार्थे मध्यपानीयं समर्पयामि. पुनर्नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा. ओम यानाय स्वाहा उदानाय स्वाहा. ओम समाने स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. हस्त प्रक्षालनं समर्पयामि. मुख प्रक्षालनं समर्पयामि. उत्तरापोषणं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि. मुखभासार्थे पूर्णिपरताम्बूलं समर्पयामि. ओम श्रीमन् महागणाधिपतये नमः. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. ओम पृथ्वीत्वा धृता लोका देवी तं विष्णुनादता तं च धारयमा देवी पवित्र कुरुजासनं. अपसर्पंतु ते भूताय भूता भूमी संचिता. त्याच्या थोडे लक्ष आपल्या उजव्या मांडी खाली टाक आणि बाकीच्या राहिलेल्या 8 दिशेला टाक. अभूता भूमी संचिता. हे भूता विघ्न कर्ता दशेत चंदू क्षवाज्ञा. अपकामंतो भूतानि पिशाच सर्वदोषं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारंभे. आता षडंगण्यास करायचं आपल्याला. हात लावायचा. ओम यत्पुरुषं वेदसा कचिदा विकल्पयन् मोखं किमशकौ बाहुका उच्यते. हृदयाय नमः हृदयाय नमः हृदयाय नमः. ओम ब्राह्मणोषमुखमाचित बाहुराजन्याकृता. उरुतदश यद्वैशा पद्मा शूद्रो जायत. शीर्षेर्वा शीर्षेर्वा शीर्षेर्वा. ओम चन्द्रमा मनसो जात लक्षो सूर्यो जायत. मुखादिन्द्रश्च प्राणाद्वायुर्जायत. शीकाय वजट शीकाय वजट शीकाय वजट. ओम नाभ्याचिदिन्द्र सहिष्णोज संवर्धता. पद्मा भूमिर्धृता तरुकार्पयन्. कवचाय हुं कवचाय हुं कवचाय हुं. ओम सप्तशासन परिरगी सप्त समिधाकृता. देवा यज्ञं दावानाबन्नं पुरुषं पशुं. ओम नेत्रत्रयाय वचन नेत्रत्रयाय वचन नेत्रत्रयाय वचन. ओम यज्ञेन यज्ञमयन्त देवास्तानि द्रमाणि प्रथमान्यासन्. ते अनाकं महिमाना सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. अस्त्राय 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 परिचिदिग्बन्ध. गायत्री सावित्री शांती पुष्टिकरिता. आयान्तु देव पूजा दुरितक्षयकारका. गंगे यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे कावेरी सिंधु जलस्मिन् सन्निधिं कुरु. कलशाय नमः. आवायामि आवाहनार्थे अक्षतं समर्पयामि. कलशदेवताभ्यो नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. विलेपनार्थे चन्द्रं समर्पयामि. हरिनाम कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. गुलालमुक्ता नाना परिमळ द्रव्यं समर्पयामि. यथा ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. धूपं समर्पयामि. दीपं दर्शयामि. कलशदेवताभ्यो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि.
विद्याधरेऽङ्गात्रयपति त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शङ्खे तिष्ठन्ति पेन्द्र तस्मात् शङ्खं प्रपूजयेत् तं पुरा सागरोत्पन्नो तन्नो शङ्कर प्रचोदयात् ॐ भूर्भुवः शङ्कर देवताय नमः आवायामि आवाहनार्थि ध्यानार्थि अक्षतं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि गुलालमुक्तानानापरिमलद्रव्यं समर्पयामि आरते अलङ्कारार्थे अक्षतं समर्पयामि देवताभ्यो नमः प्रार्थनापूर्वक नमस्करोमि पूर्वे घण्टावर्गं तत्र देवतावानरक्षयम् ॐ भूर्भुवः घण्टाकायत्री गरुडाय नमः आवायामि आवाहनार्थे ध्यानार्थे अक्षतं समर्पयामि ॐ भूर्भुवस्वाधिपतदेवताय नमः आवायामि आवाहनार्थे ध्यानार्थे अक्षतं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि गुलालमुक्तानानापरिमलद्रव्यं समर्पयामि यथा ऋतुकालोद्भवपुष्पं समर्पयामि सर्वोपचारार्थे अलङ्कारार्थे अक्षतं समर्पयामि दीपदेवताभ्यो नमः थोडंसं पाण्याचं बोटलं सरस्वती देवताभ्यो नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि गन्धनां विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि हळदी कुंकू हरिनाम कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नानापरिमलद्रव्यं समर्पयामि एक एक पूर्व यथा ऋतुकालोद्भवपुष्पं समर्पयामि अक्षरः सर्वोपचारार्थे अलङ्कारार्थे अक्षतं समर्पयामि श्री सरस्वती देवताभ्यो नमः धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि सरस्वतीभ्यो नमः आवाहनार्थे ध्यानार्थे अक्षतं समर्पयामि श्री गुरुदत्तात्रेय देवताभ्यो नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि फुलं काढून अक्षदावा नानापरिमलद्रव्यं समर्पयामि यथा ऋतुकालोद्भवपुष्पं समर्पयामि फलवाहिके अक्षतं समर्पयामि श्री गुरुदत्तात्रेय देवताभ्यो नमः प्रार्थनापूर्वक नमस्करोमि काय करा आपली पूजा ते पाणी आहे ना ते फळाला पाणी घेऊन आपण जे पूजा केली का नाही त्या साहित्य शंकरा सगळं फुलांना सगळे ज्याची पूजा झाली पवित्र सर्वावस्थावदेव्या यास्मै पुंडरीकाक्षं सौभाग्यवेन्द्रं तुझी पूजा द्रव्याणि संप्रोक्ष आत्मानं च मोक्षे ओम शांताकारं वज्रजनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं तत्त्वमक्षरादिलक्षणं मेघवर्णयुवाङ्गं लक्ष्मीकान्तं गगननयनं योगविद्यानगम्यं वन्दे विष्णुमवारि सर्वलोकैकनाथं ध्यायन्ति नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरावीत्यस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तत्सुकुमरगणव्यग्रभूतिवसानं विश्वाद्य विश्ववन्दनिखिल भवेर् पञ्चवक्रत्रिनेत्रं वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमो देवे महादेवे शिवाय शतसङ्गमा नमः प्रकृते भगवान् निरतां भरतां स्मतां गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ब्रह्मानन्दं परं सुखदं केवलं ज्ञानमूर्ति गङ्गातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यगुणमचलं सर्वरीसाक्षिभूतं नामातीतं निर्मलं सद्गुरुं नमामि सद्गुरुं नमामि सद्गुरुं नमामि आशीदन्तरिक्षे कृष्णोदो समारोह
पद्मभूमीन रोसात लोकार्पयन् यानि कानि च पापानि जन्मान्तर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे श्री गुरु दत्तात्रेय देवताभ्यो नमः प्रदक्षिणां समर्पयामि नमः हिर्वहितार्ताय जगदाधारयते साष्टांगोले प्रणामस्ते प्रयत्ने मया कृता श्री गुरु दत्तात्रेय देवताभ्यो नमः नमस्कारं समर्पयामि। आता हात जोडा। आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाचरणं जानामि क्षम्यता परमेश्वरम् मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर। देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिव्यम् इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च श्री सिद्धिविनायक देवता श्री सरस्वती देवता विसर्जयामि। आता गणपतीला सरस्वतीला थोड्या आणि गणपतीला बाजूला सरकवून ठेवा। ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा ओम यानाय स्वाहा प्राणाय स्वाहा ओम समाने स्वाहा ब्रह्मणे स्वाहा प्राशनार्घ्य मध्यपानीयं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा ओम यानाय स्वाहा प्राणाय स्वाहा ओम समाने स्वाहा ब्रह्मणे स्वाहा प्राशनार्घ्य उत्तरापोषणं समर्पयामि हस्त प्रक्षालनं समर्पयामि मुख प्रक्षालनं समर्पयामि करोद्वर्तार्थे चन्दनं समर्पयामि मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि। जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सुखकर्ता दुःखहर्ता
सरस्वती महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु अप्पा मौली महाराज की जय। सद्गुरु नारायण महाराज की जय। आचार्य भृगु ऋषि महाराज की जय। महालक्ष्मी माता की जय। दुर्गा माता की जय। गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव। गणपती बाप्पा मोरया। कृष्णमाई माता की जय। दत्त मंदिर होईच या मंदिरातील ही आरती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। दर्शन प्रबोधन न्यूज सणसवाडी हे श्री क्षेत्र भोईच दत्त मंदिर नारायणगाव नारायणपूर आणि ही कृष्णा नदी कृष्णा आणि दोन नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे।